नुकतंच ज्या चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावलं, अर्थात तो चित्रपट म्हणजे धुरंधर, आणि त्याच चित्रपटातील धुरंधर अभिनेता रणवीर सिंह याला बॉलिवूडमध्ये बॅन करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। पण नेमकं हे प्रकरण काय आहे सांगते। तर धुरंधरच्या अफलातून यशानंतर चर्चेत असलेल्या रणवीर विरोधात आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच FWICE ने मोठं पाऊल उचललंय। मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंहवर नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी करण्यात आलं असून इंडस्ट्रीतील सदस्यांना त्याच्यासोबत काम न करण्याचे निर्देश देण्यात आल्याची ही चर्चा सुरू आहे। हा संपूर्ण वाद जो आहे तो डॉन 3 या सिनेमामुळे निर्माण झालाय। दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या या सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या 10 दिवस आधी रणवीरने प्रोजेक्ट सोडल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे चित्रपटाच्या टीमला जवळपास 45 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागत असल्याचं बोललं जातंय। इतकंच नाही तर फरहान अख्तरने फेडरेशनकडे तक्रार दाखल केल्यानंतर आणि वारंवार चर्चेसाठी बोलवून सुद्धा रणवीरने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याचा दावा देखील केला जातोय। त्यामुळे सोशल मीडियावर आता एकच चर्चा सुरू आहे की रणवीर सिंहला आता खरंच बॅन करण्यात आलंय का आणि तो आता बॉलिवूडमध्ये काम करू शकणार की नाही। तर याचं उत्तर आहे नाही। म्हणजेच FWICE यांची बंदी जी आहे ती कायदेशीर नाही, तर ही सरकारकडून घालण्यात आलेली बंदी नसून चित्रपट सृष्टीतील कामगार आणि तंत्रज्ञांनी रणवीर सोबत काम करू नये असा आदेश आहे। मात्र बॉलिवूडमधील शूटिंग सेट्स किंवा तांत्रिक कर्मचारी यासोबतच निर्मिती प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर फेडरेशनशी जोडलेली असल्यामुळे रणवीरच्या आगामी प्रोजेक्ट्सवर मात्र याचा परिणाम होऊ शकतोय। दरम्यान डॉन 3 चे निर्माते एक्सेल एंटरटेनमेंटने रणवीरकडे तब्बल 45 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केल्याचं देखील म्हटलं जात आहे। मात्र रणवीरने हे सगळे आरोप फेटाळत स्क्रिप्ट आणि निर्मितीतील विलंबनामुळे सिनेमा सोडल्याचं म्हटलं आहे। परंतु डॉन 3 हा चित्रपट आधीपासूनच अडचणीमध्ये आहे, कारण अभिनेत्री कियारा अडवाणी हिने प्रेग्नन्सीमुळे हा चित्रपट सोडला, तर अभिनेता विक्रांत मेसी हा देखील यातून बाहेर पडल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता रणवीर आणि निर्माते यांच्यात काय तोडगा निघतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय।